नमस्कार. आपल्याकडे भरपूर असे कपडे असतात. एका माणसाचे 2-2, 3-3, 4-4 असे भरपूर असे कपडे असतात, परंतु आपण त्यांची जी घडी आहे व्यवस्थित घालून ठेवत नाही, त्यामुळे घरामध्ये खूप सर्व पसारा दिसतो. तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कपड्यांच्या वेगवेगळ्या पद्धती घडी घालण्याच्या बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा. तर या ठिकाणी बघा मी ब्लाऊजची घडी तुम्हाला घालून दाखवत आहे. जे साधेवाले ब्लाऊज असतात त्याची घडी कशी घालायची ते या ठिकाणी आपण बघतोय. तर बघा व्यवस्थित अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित एकावर एक ही फोल्डिंग करून घ्यायची आहे. त्यानंतर वरचा जो स्लीवचा भाग असतो तिथून खाली अशा पद्धतीने आपल्याला हे फोल्ड करायचं आहे. त्यानंतर खालचा देखील भाग वरच्या भागावर फोल्डिंग करून घ्यायचा आहे. आणि बघा उरलेला जो भाग आहे व्यवस्थित याची फोल्डिंग हाताने सेट करत जायची आहे, जेणेकरून व्यवस्थित ब्लाऊजची जी घडी आहे व्यवस्थित जमेल. आणि बघा याच्यावरती हे जे पॉकेट तयार होतं त्या पॉकेटमध्ये आपल्याला हा उरलेला भाग टाकायचा आहे. आणि अगदी 4 बोटाची ब्लाऊजची घडी तयार झालेली आहे. घरामध्ये आपल्याकडे भरपूर असे साधेवाले जे ब्लाऊज असतात ते ठेवण्यासाठी आपल्याला जागा पुरेशी नसते किंवा वेळेवर सापडत देखील नाही. तर अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या घड्या तयार करून तुम्ही एकाच ठिकाणी तुमचे सर्व ब्लाऊज जे आहे ते ठेवू शकतात. वेळेवर सापडेल देखील आणि बिलकुल गोळा वगैरे होत नाहीत, कारण आपण त्याची जी घडी आहे ती घडीवर घडीच घातलेली आहे, त्यामुळे याला गोळा होण्याचं काही वेगळं कारण नसतं. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे साडीच्या घडीसाठी. तर बघा आज आपण अगदी नवीन आणि युनिक पद्धतीची या ठिकाणी साडीची घडी घालणार आहोत. अगदी वेगळ्या पद्धतीची साडीची घडी कशी घालायची आणि ज्यामुळे आपली जी साडी आहे ती कधीच घडी निघणार नाही किंवा कमी जागेमध्ये बसेल. परंतु तुमच्या त्याआधी आपण बघा तुमच्यासमोर मी ही साडी ओपन करून यासाठीच दाखवते की मी ही साडी ऑनलाईन घेतलेली आहे आणि अगदी कमी किमतीमध्ये फक्त 500 रुपयामध्ये मला ही साडी मिळालेली आहे. दिसायला इतकी सुंदर दिसते, कपडा देखील खूप छान आहे. मी ही ऑनलाईन घेतलेली आहे आणि मी याचा बघा अजून ब्लाऊज जो आहे तो देखील कट केलेला नाही आहे. म्हटलं रिव्ह्यू तुमच्यासोबत शेअर करूया. तर बघा अगदी सुंदर कपडा आहे आणि एवढ्या कमी किमतीमध्ये आपल्याला दुकानामध्ये अशी साडी बिलकुल मिळत नाही. तर तुम्ही अशा पद्धतीने ऑनलाईन जर साडी घेतली तर नक्कीच तुमचा भरपूर असा मोठा फायदा होईल. आणि बघा दिसायला देखील खूप छान आहे. यामध्ये आय थिंक ब्ल्यू कलर आहे आणि असा रेडवाला कलर आहे. खूप छान कपडा आहे, त्यामुळे नक्की तुम्ही घेऊ शकतात. घ्यायची असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा. मी तुम्हाला याची लिंक जी आहे ती पाठवेल. आता बघा व्यवस्थित आपल्याला याची घडी कशी करायची ते आपण या ठिकाणी बघूया. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी रोज भरपूर नवनवीन यूजफुल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड करत असते. त्यानंतर बघा साडीची आपल्याला अशा पद्धतीने नेहमीप्रमाणे आपण जशी घडी घालतो त्या पद्धतीची घडी तयार करून घ्यायची आहे. व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला हे व्यवस्थित समजेल. नेहमीप्रमाणे आपण जशी घडी घालतो सेम त्या पद्धतीची घडी तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर आता हा मोठा ब्रॉडवाला काठाचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे. आणि उरलेला जो छोटा जो भाग आहे तो देखील आपल्याला व्यवस्थित अशी छोटी छोटी जी घडी आहे ती तयार करून घ्यायची आहे. आणि जो मोठा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला जो पॉकेट तयार होतं बघा, हा मोठा जो ब्रॉडवाला काठाचा जो भाग आहे त्या ठिकाणी एक पॉकेट तयार होतं आणि त्या पॉकेटमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला साडी जी आहे हातामध्ये पकडायची आहे, जेणेकरून ती गोळा होणार नाही आणि व्यवस्थित या पॉकेटमध्ये बसेल. आता बघा सेम तुम्ही सिंथेटिक साडी आहे ही, तर सेम तुम्ही अशा पद्धतीने काठा पदराच्या ज्या साड्या असतात त्याची देखील फोल्डिंग करू शकतात. आता हे जे पॉकेट आहे यामध्ये भरपूर अशी जागा रिकामी आहे. यामध्ये तुम्ही तुमचा ब्लाऊज जो आहे तो देखील ठेवू शकतात. पेटीकोटची व्यवस्थित छोटीशी घडी घालून तो देखील यामध्ये ठेवू शकता. अगदी युजफुल टिप्स आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा. आणि आवडल्यास मित्रपरिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील भरपूर मोठा असा फायदा होऊ शकेल. आणि साडी नक्की घ्या, खरंच खूप छान आहे. तुमच्या आईसाठी, मावशीसाठी, काकूसाठी किंवा कोणाला फ्रेंडला वगैरे गिफ्ट द्यायचं असेल तरी तुम्ही ही साडी कमी किमतीमध्ये एवढी सुंदर साडी बिलकुल सोडू नका. आणि त्यानंतरची दुसरी टिप्स होते ती म्हणजे शर्टच्या घडीसाठी.
आता शर्ट म्हटलं की सर्वांनाच कंटाळा येतो. मलासुद्धा भरपूर शर्टचा कंटाळा घडी घालण्यासाठी यायचा. परंतु जेव्हा मी ही ट्रिक ट्राय केली त्यानंतर मला शर्टची घडी घालण्याची जी पद्धत मी तुमच्यासोबत जी शेअर करते आहे ती पद्धत बघून तुम्हाला कधीच शर्टची घडी करण्यासाठी कंटाळा येणार नाही. तर बघा, व्यवस्थित आपल्याला जे बटन आहे ते सुरुवातीला लावून घ्यायचे आहे आणि या पद्धतीची जर तुम्ही घडी केली तर अगदी मिनिटात म्हणजे अगदी सेकंदात तुमची घडी तयार होते. जास्त वेळ देखील लागत नाहीत आणि जी इस्त्री आहे ती देखील व्यवस्थित राहते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला जो स्लीव्जकडचा भाग आहे, स्लीव्ज अशा पद्धतीने फोल्डिंग करून घ्यायचे आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि आपली एक छोटीशी छान अशी ओळख देखील होईल. बघा, खालचा जो भाग आहे तो अशा पद्धतीने वरच्या भागावरती घ्यायचा आहे आणि त्यानंतर फोल्डिंग करायची आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आपण दरवेळेस जशी घडी घालतो शर्टची तशी बिलकुल घालायची नाही आहे. आणि बघा, अगदी सोप्या पद्धतीमध्ये कमी वेळेमध्ये अगदी छान अशी सुंदर घडी आपली तयार होते. आणि ही जी घडी एकदा घातल्यानंतर कधीच निघत नाहीत, कारण आपण या ठिकाणी हे पॉकेट जे आहे या पॉकेटमध्ये हा उरलेला भाग जो घातलेला आहे त्यामुळे अगदी पॅक ही घडी तयार झालेली आहे. आणि रिझल्ट बघा, अतिशय सोप्या पद्धतीची आणि सुंदर अशी शर्टची घडी जी आहे ती आपली तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा. भरपूर असे यूजफुल ट्रिक्स मी अजून देखील पुढे तुम्हाला सांगत आहे. त्यानंतरची बघा, दुसरी आणि सर्वात महत्त्वाची सर्वांच्याच उपयोगात येणारी टिप्स आहे ती म्हणजे लेगिन्सची घडी कशी घालायची. मला याआधी देखील भरपूर जणांनी कमेंट्स केल्या की ताई तुम्ही लेगिन्सची घडी कशी घालायची आपण ते आम्हाला दाखवा, कारण भरपूर जणांकडे वेगवेगळ्या रंगाच्या अशा भरपूर लेगिन्स असतात. वेळेवर आपल्याला त्या काही सापडत नाही. तर अशा पद्धतीने आज आपण घडी घालणार आहोत की तुमच्या कपाटामध्ये तुम्हाला कमी जागेमध्ये भरपूर अशा लेगिन्स देखील ठेवता येतील किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये देखील तुम्ही याचा वापर करू शकता. तर बघा, लेगिन्सचा हा जो बाहेर निघालेला जो भाग आहे तो व्यवस्थित आतमध्ये फोल्ड करायचा आहे. त्यानंतर कमरेकडचा जो भाग आहे तो देखील अशा पद्धतीने आपल्याला अगदी छोट्याशा साईजमध्येच फोल्डिंग करून घ्यायचे आहे. आता त्यानंतर बघा, खालचा जो पायाकडचा जो भाग आहे तो सरळ घेऊन यायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपण वरचा भाग फोल्ड केलेला आहे तिथपर्यंत घ्यायचा आहे. त्यानंतर अगदी छोट्या छोट्या आकाराचं फोल्डिंग करून हा कमरेकडचा जो भाग आहे त्यामध्ये व्यवस्थित हा वरचा भाग आपल्याला टाकायचा आहे, जेणेकरून पूर्ण जी लेगिन्स आहे ती अगदी परफेक्ट पॅक होईल, कधीच निघणार नाही. जोपर्यंत आपण याची घडी काढत नाही स्वतःहून तोपर्यंत तरी याची घडी निघणार नाही. नक्की ट्राय करून बघा. त्यानंतरची दुसरी महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे लहान मुलांच्या पॅन्टसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात, आपण कुठे गावाला वगैरे चाललो की लहान मुलांना भरपूर असे ड्रेस पॅन्ट वगैरे आपल्याला घेऊन जावे लागतात, कारण की त्यांना ती गरजच असते. कारण लहान मुलांचे भरपूर असे उद्योग चालू असतात, त्यामुळे त्यांना कपडे देखील तितकेच लागतात. तर बघा, अशा पद्धतीने जर तुम्ही घडी घातली पॅन्टची तर नक्कीच तुम्ही कमी जागेमध्ये लहान मुलांचे भरपूर असे पॅन्टीज वगैरे घेऊन जाऊ शकतात. तुम्हाला नक्की ही ट्रिक आवडेल. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही नक्की ही घडी ट्राय करून बघा. आय होप की सर्व ट्रिक आवडल्या असेल. लाईक करा, शेअर करा. बाय.